तर सकाळचे वाजलेले आहेत घड्याळामध्ये 6:41 म्हणजे आपले वाजलेत सकाळचे 6:30. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज झालेलो आपण थोडीशी लेट. 7ची शिफ्ट होती आपली 7ची शिफ्ट होती. गाडी बंद करूया. 7ची आपली शिफ्ट होती बट अचानक अर्ली मॉर्निंग भेटली त्याच्यामुळे आपण जरा लेट उठलो आहे. आता आहे आपण सध्या पवईला आणि चाललोच आहे, ऑफिसलाच चाललो आहे. तर सुरू करूया दिवसाची सुरुवात ऑफिसच्या नावानेच. सध्या तरी बाईकवरच आहे. आता हे आहे पवई, ही आपली आहे बाईक. ऑलरेडी आपण भांडूपवरनं आपण पवईपर्यंत तरी आलोच आहे. इथनं आपल्याला अजून लागतील 20 मिनटं लागतील. चला मग रेकॉर्ड करूया, पुढचं दिवसाची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला व्लॉग चालू झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. हाताला असतं काश हिटिंग ग्रिप्स असते यार, लावून घेऊ शकतो आपण. पण मुंबईमध्ये हिटिंग ग्रिप्स 2 महिन्यासाठी काय करायचे आहेत. त्याच्यापेक्षा आपण ग्लव्स घालू उद्यापासून. अरे यार, मी रोज ग्लव्स काढून ठेवतो तरी रोज विसरतोय मी. होत चाललंय, वय होत चाललंय. ओ हो हो हो. पण हां, मी काय बोलत होतो, आपला जो लास्ट व्लॉग जो आपण टाकला त्याच्यामध्ये छोटासा एक ग्लिच झाला. तो ग्लिच असा की मी त्या दिवशी रेकॉर्ड केला आणि मी घरी जाऊन लगेच एडिट करायला बसलो. ऑल्दो मी तो एडिट केला माझ्या फोनवरच. मी 2-4 ॲप्लिकेशन एकत्र करून तो एडिट करायला ट्राय केला आणि जेवढ्या पण मी क्लिप्स काढलेल्या मी सगळ्या एका लाईनमध्ये अलाईन करून ठेवल्या. आणि व्हाईल एडिटिंग ना, मला जिथे स्प्लिट करायचा होता मी तिथे ट्रिम करतोय ती व्हिडिओ. आणि शेवटी असं झालं की जिथे मला आरेचा सेगमेंट पाहिजे होता पूर्ण, त्या आरेच्या सेगमेंटमध्येच माझा आउटरो पण आला. आउटरो म्हणजे जिथं मी भांडूपला पोचलो असं पण आलं. ते पण मला नंतर कळलं, रिअलाईज मला खूप लेट झालं.
जेव्हा मी एक्सपोर्ट केला व्हिडिओ आणि माझा मी यूट्यूबवर शेड्यूल करून ठेवलेला, कारण लाईक एन इडियट मी एकदा रिव्ह्यू केलाच नाही तो. मला बघायला पाहिजे होता. आय नो माझी चुकी झाली ही नेक्स्ट टाईमपासून मी मेक शुअर करेन नाही होणार. सो एक गलती माफ. जय. अच्छा बाय द वे वाजले आहेत. ए आईचा गो लागलं आपटले. 4 करोड फुटले. आता बाय द वे वाजले आहेत 6:55 गाडीच्या हिशोबाने. आईच्या गावात 6:45 झाले. आपण आहे आता 10 मिनटं पुढे आपल्या गाड्या. मी जसं पहिले पण बोललो 10 मिनटं पुढे गाड्या. आपण 6:45 झालेत. निघालेलो आपण 6:25ला भांडूपवरनं. 6:25ला एक्झॅक्ट आपण घर सोडलेलं. 6:25ला घर सोडून आपण पवईपर्यंत पळवत आलो गाडी. आणि मध्येच मूड केला माझा की आज मॉर्निंग ब्लॉग चालू करूया. दिवसाची सुरुवात व्हिडिओने करूया, कारण आपण किती पंच्युअल आहे आपण दाखवलं पाहिजे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भले बोललो स्वतःबद्दल, लाल केली आपण स्वतःची, म्हणजे स्वतःला हे जरासं केलं आपण की आपण टायमाला महत्त्व देत नाही. 7ची शिफ्ट आहे. 7ला 5 मिनटं असताना आपण फ्लोअरवर पोचणार. डोंट वरी, मला गॅरंटी आहे. कारण आता मी जिथे थांबणार तिथे मला एक चाय. भांडूपच्या घराचा तर सध्या तरी होत होतं रिनोव्हेशन. सो माझे जेवढे पण ऑल्दो माझ्याकडे रायडिंग गेअर्समुळे, जय श्रीराम, माझ्याकडे रायडिंग गेअर्समध्ये मी आता काय यूज करतो युजली, माझ्याकडे जॅकेट आहे, माझं हेल्मेट आहे, माझे नी गार्ड्स आहेत आणि माझे ग्लव्ज आहेत. म्हणजे मोस्टली जे एक बेसिक पाहिजे असतं मी ते बेसिक कॅरी करून चालतो. हे सगळे चालले जॉन्स युनिव्हर्सल स्कूलची कार्टी. सो माझे गेअर्स आर बेसिक, कारण आपण इतके प्रो रायडर तरी झालो नाही की आपण इतकं इन्व्हेस्ट करू. आणि जर सपोज आपण इन्व्हेस्ट जरी केलं तरी आपल्याला तेवढा टाईम नाही भेटत आहे. कारण आपल्या सुट्ट्या अशा भेटते. गोरेगाव म्हणजे ऑलमोस्ट आपण मालाड ईस्टमध्ये आलो. हे इथनं पुढे हे जे आहे लोअर मालाड स्टेशन, आणि इथनं आपण मारला आहे हा लेफ्ट. किस्सा 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 किस्सा. भेटूया मित्रांनो ऑफिस झाल्यानंतर. 4 वाजता सुटू आपण. 4 वाजता सुटून आपल्याला जायचं आहे ह्या कातोंड्याच्या घरी आरिफच्या. ऑल्दो जर हा असेल तर माहीत नाही मला. तोपर्यंत करतो तुम्हाला मेसेज म्हणजे अपडेट देतो तुम्हाला 4च्या नंतर. कारण आपल्याला आता पळायचं आहे वरती. गाडी बाय द वे इथे लावणार नाही, गाडी जाणार आपली पार्किंगमध्ये. सध्या तरी हे बंद करूया, कारण परत मला ना ऑफिसमध्ये घेणार नाही ते लोक साले. परत बोलतील ऑफिस रेकॉर्ड करतो आहे, मग ॲडमिनला बोलवा, ह्याला बोलवा, त्याला बोलवा. चला भेटूया उद्या. उद्या म्हणजे अरे यार कट भेटूया ऑफिस झाल्यानंतर. सो निघालेलो आहे ऑफिसमधनं आता. जिथे आपण व्लॉग आपला थांबवलेला आपण तिथनंच परत चालू करतो आहे. हा हे 450 आहे ना ही हिमालयन 450. ही एवढी इतकी निंबल आहे काय? इतकी निंबल मला वाटली नव्हती. अरे भावकी जुनी आली हिमालयन. नको बेंचत आपण सिग्नल तोडायला. जाऊ दे, ज्यांना घाई आहे त्यांना जाऊ दे. When there's no exit, I'll kill when I'm desperate. काय माहिती काय असं, पण आत्ता जेव्हा मी लॉगआउट मारलं तेव्हा दुसऱ्या टीमचे टीम लीडर खाली आलेले आणि माझा हा सेटअप बघून सगळे काय माहिती असे विचित्र का बघायला लागले की भाई मकसद आठवला की काय लोकांना.
की मला मकसदी समजायला लागले की भाई हा भाई काहीतरी करतोय. आपल्याला काय, आपल्या 3 days टू गो ब्रो. म्हणजे असं काइंड ऑफ 4 days होतं, कारण फ्रायडे पण आपण सकाळी घरीच आहे भांडूपमध्ये. ऑल्दो आपण निघणाऱ्या रात्री काळ्या किर्र अंधारामध्ये आपण निघणार आहे. काळ्या किर्र अंधारामध्ये आपण लोणावळ्याची घाट क्रॉस करणार आहे. हाय, लोणावळ्याच्या घाटामध्ये आरिफला खूप भास झालेत आजपर्यंत. आरिफची भास आणि आरिफ पठाणची मस्ती, बघूया काय होत आहे. अरे यार भेंडी, ए वेड्या, बैट का ग्रिप निकाल के ना सीधा बैट तेरी भी गांड में डाल देगा. हा खरं कोण ठेवला? हा अतिहुशार माणूस कोण आहे? मला खरंच इच्छा आहे मला विचारायची. फ्लायओव्हरच्या मध्ये युटर्न कधी मी आजपर्यंत बघितला नव्हता. दादा चार्ज झाले. हो अलीबाय. चला आपण पण मस्ती करूया जराशी. ए वेड्या बॅट का ग्रीप दिली म्हणजे याचं इन्स्टा हँडल आहे काय दादांचं? भाई फुल गेअरअप होऊन कुठे चालले तेवढे? अरे हे आपल्याला पण पाहिजे, ही स्ट्रॅप आपल्याला पण पाहिजे. ताई का बघत होत्या? ए ताई अशा कशा? ताईने रिॲक्शन खूप असं वियर्डवालं दिलं की भाई हा काय करतोय. ताईंना नाही कळलं आम्ही व्लॉगिंग करतोय. आता काय बाय द वे, हे श्यामनगर तलाव आहे. इथे गणपतीचा जेव्हा हे लागतं, काय बोलतो, कोकणी महोत्सव सारखं जेव्हा लागतं तेव्हा मजा येते जाम. मी लहानपणी यायचो इथे. लहानपणी आम्ही एक गेम जास्त खेळायचो, पैसे देऊन खेळायचो आम्ही. म्हणजे तो गेम कसा होता माहिती आहे? म्हणजे हां, तर गेमचा क्रायटेरिया असा होता की गेममध्ये बॉक्सेस ठेवलेले असायचे आणि बॉक्सेसच्या वरती मॅच बॉक्स असायचा. आणि मॅच बॉक्स असा म्हणजे सपोज आता ही एक म्हणजे काइंड ऑफ अशी वस्तू आहे, वस्तूच्या वरती मॅच बॉक्स ठेवलेला असायचा आणि त्याला आपल्याला पाडायचं असायचं ह्याने. शॅम्पेनचे कॉक्स येतात ना वरचे, शॅम्पेनचे झाकणं, म्हणजे तसे कॉक्स असायचे. कॉक्सला लावायचे एअरगनमध्ये, जी फुगे फोडायची गन असते ना कोकणी महोत्सवमध्ये, त्या गनमध्ये कॉक लावायचे पुढे आणि त्या कॉकने नेम धरून तो बॉक्स पाडायचा. जर बॉक्स पडला तर ज्या गोष्टीवर तो बॉक्स असेल ती गोष्ट आपली. अशा ह्याच्यामध्ये आम्ही खूप काय जिंकलेलो एका टायमाला. एका सेशनमध्ये 2 परफ्यूमच्या बॉटल, एक ब्लू कलरची बाईक यायची, जर कोणाला माहिती असेल ती माहीत नाही. ती दिसायला डुकाटी DFL सारखी दिसायची, बट त्याच्यावर वेगवेगळे काहीतरी ग्राफिक्स असायचे त्या टायमाला. सो ती बाईक एकदा आम्ही जिंकलेलो. ती बाईकवर माहीत नाही का, ती बाईक आणि अजून काय खूप काही गोष्टी जिंकलेलो त्या ह्याच्यामध्ये. लहानपण असलं विचित्र निघालं आहे ना किडे करण्यामध्ये जास्त तसं. आणि लहानपणी एक मोठा हे होता, क्रेज होता आम्हाला की आम्ही सायबर कॅफेला जायचो. आमच्या टायमाला सायबर कॅफे होते गेमिंग पार्लरसारखे. आता जे नवीन पोरांचे जेनझीवाल्यांचे जे चोचले आहेत ह्यांना PS5 लागतो. आमच्या टायमाला आम्ही 5-5 रुपये देऊन अर्धा तास PC गेम खेळून यायचो सायबर कॅफेमध्ये. अक्षरशः हे लोक आता जे PUBG, व्हॅलोरंट हे लोक जे खेळतात, आम्ही आमच्या टायमामध्ये खेळलो आहे CS 1.6, हाफ लाईफ, हे गेम आम्ही खेळले आहेत. आणि हे गेम असे खेळले आहेत, शाळा सुटली की पळायचो,
पळून पळून एक भांडूपमध्ये पहिले एक सायबर कॅफे होतं, दीक्षा सायबर कॅफे म्हणून. आता ते आहे की नाही माहीत नाही मला, मी खूप टाईम झाला वरच्या एरियात गेलो नाही मी. दीक्षा सायबरमध्ये सगळी पोरं बसायचो आम्ही आणि क्लॅन लागायची भाई. वायफायवर क्लॅन कनेक्ट करून भाई ते गेम खेळायचो आम्ही तसे. म्हणजे शाळेतनं सुटलो की भाई पळा, असा सीन व्हायचा. तर पुढे समोर काका आहेत, काकांनी धरलं तर बांबू होतील, धरतील की नाही माहीत नाही, पण पहिला कॉन्टेंट होईल. मलाच धरलं, अच्छा ठीक आहे, थँक्यू. सो पवईली कशी जागा आहे ना, ही आमच्या भांडूपला सुद्धा कनेक्ट होते. म्हणजे पवई लेक, तुलसी लेक आणि विहार लेक, ह्या 3 लेकचं मिळून काइंड ऑफ हे एक मोठं तलावसारखं आहे. म्हणजे हे झालं पवई लेक, हे इथे पवई लेक आहे. हे जे होतं हे आता इकडे जे बघितलं हे पवई लेक होतं. त्या साईडला पडतो भांडूप. सो म्हणजे हा एक्स्ट्रीम जर असं मी कसं दाखवतो मला लोकांना, कसं समजणार नाही. आपण पवई लेकवरच जाऊया, चला आज आपण जाऊया पवई लेकवर. तसं इथे सगळे आज तरी भेंडी खूप खाली आहे. असं का आज एवढं का खाली आज? एका टायमाला इथे बाईक्स अलाउड नव्हत्या. हे आहे पवईचं लेक आणि तिकडे वेस्टर्न हॉटेल आणि ह्या साईडने मागे येतो भांडूप. इथे कपल आहे, उगत त्यांना हे नको करायला. सो आता जो इथनं सरळ रस्ता हा जो दिसतोय, इथनं येतो भांडूप. ह्या डोंगराच्या मागे आहे भांडूप, ह्या डोंगराच्या मागे आहे भांडूप. आणि हे तलाव पूर्ण तिथपर्यंत कनेक्ट होतं आणि तिथे जाऊन ते बनतं विहार लेक. आपल्याला हां इथनंच आहे ना. हां मला वाटलं भेंडी पहिले हे होतं, इथे शिड्या होत्या पहिले. सगळे कपल कपल तोंड मारत बसलेले कपल. So long time back I used to sit over here just to chill with my friends, college friends, and अजून एक पवईमध्ये एक अशी जागा आहे जिथे मी युजली खूप बसलो आहे. पवईला आतमध्ये येतो हिरानंदानीमध्ये. आपण कधीतरी पवईचा पूर्ण फेरफटका मारूया, पवईवरच पूर्ण ब्लॉग बनवूया आपण. सो ती अशी जागा होती ना, त्या जागेवर जाणं आत्ता तरी काय नाही, कारण जागा तीच आहे, जायची वेळसुद्धा तीच आहे. पण ज्या माणसांबरोबर बसायचो, ज्या मित्रांबरोबर बसायचो, ते मित्र आता बिझी झालेत. सगळेच मित्र बिझी झालेत कॉलेजचे. फक्त एक आहे आमचा बाबा शाळेपासनं 5वीपासनं तरी बाबा एकत्रच आहे माझ्याबरोबर. अनिकेत खोत, हे लवड्याचं नाव नको टाकूया, भोसडीचा भिकर चोट आहे तो, नाव नको टाकूया. सो बाबा आमच्याबरोबर शाळेपासनं आहे. बाबा आणि माझी कॉलेजमधली जी मीटिंग झाली ती अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे असं झालं की मी 6 महिने झाले मला कॉलेजचे, फर्स्ट सेमिस्टर झालं आणि कॉलेजच्या बाहेर एक शिवसागर म्हणून वडापावला होता. त्या टायमाला आम्ही तिकडे जाऊन टाईमपास करतोय, बीकॉमवाले सगळे, आणि हे दळिद्री कार्ट मला तिकडे दिसलं. म्हटलं काय रे, काय करतो इथे? बोलतो बाई मी कॉलेजला आहे. म्हटलं कोणत्या याच्यात? तो बोलतो बाई BMMमध्ये आहे मी. बोलला आई झाली कधीपासून जॉईन झाला? बोलतो 6 महिने झाले. आणि मला वाटत होतं की हा बाई नाही इथे, हा बाई गेला आहे कोल्हापूरला. कारण जाऊ दे असं हे. अशा नंतर मग आम्ही जे भेटलो त्याच्यानंतर जे कॉलेज मचवलं आम्ही, आता तरी आम्ही बाईकवर आहे. त्या टायमाला नवीन लायसन्स काढलेलं आणि आम्ही जायचो, दादा विड्या हां तेव्हा तरी नवीन लायसन्स काढलेलं. आणि चाहायला कॉलेजचे टीचर येत आहेत, कॉलेजची फॅकल्टी येते स्कूटी विटी घेऊन, आम्ही जायचो वॅगनर घेऊन, ती पण पेट्रोलवाली वॅगनर, CNG पण नव्हतं तिच्यात. बाय द वे आज एवढे हे काय आहेत, पोलीस काय आहेत आज ह्या टायमाला? काय सीन आहे का आज? खूप ट्रक हे चेकिंग चालू आहे क्रिसमसमुळे. पण
क्रिसमसला तर टाईम आहे भाई खूप. इलेक्शन पण तर झालं, इलेक्शनची बंदोबस्त नाही आहेत. मग आता काय आहे, इलेक्शन झालं, शपथविधी पण झाला. शपथविधीच्या दिवशी पण एक बंदोबस्त होता, तो माहिती आहे. पण आता अचानक काय एवढी काय पोलीस आज. आता फक्त आपला जो प्लॅन बनला ह्याच्यामध्ये आरिफ किंवा मला अमोलवर तर फुल ऑन डाऊट आहे की अमोल हगणार आहे. अमोल तर मला फुल ऑन गॅरंटी वाटते. आता जर आला तर ठीक आहे, कोण नाही आलं तर आपण एकटेच गप्पा मारत जाऊया. आपण आणि आपला कॅमेरा मस्त असे गप्पा मारत जाऊया, किस्से काढूया, टॉपिक काढूया आपण एक एक. मस्त असे एक एक काहीतरी किस्से काढूया आणि येऊया मग. आणि त्यावेळी एकट्यामध्ये जीभ फाटणार आहे ना, कारण फोन पण आपल्यालाच बघायचं आहे, सामान पण आपल्यालाच हँडल करायचं आहे. हे बाय द वे असं म्हणजे माझं फर्स्ट टाईम तर नाही आहे. मी सातारा विताराचं या साईडला मी सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर हे मी पहिले पण जाऊन आलो बाईकवर, ह्याच बाईकवर. आणि जे 23,400 किलोमीटर झाले आहेत हे आपले बोंबलत फिरूनच झाले आहेत. हे आपली अशी युजली डेली असं आपण जे फिरवतो आहे गाडी, आता जे 2 दिवस झाले मी टाकतो आहे व्लॉग, हे असं फिरवून तरी बिलकुल नाही झालं. कारण डेली ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ट्रेन आणि मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट बोलतो ज्याला आपण. कारण हा हत्ती जर मी रोज ऑफिसला घेऊन गेलो तर हा परवडणार नाही, कारण दादांचा पगार एवढा नाही. आप्पाचा विषय हार्ड आहे, पण आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड नाही. आलो आहे भांडूपमध्ये. सो हा ब्लॉग होता असाच टाईमपाससाठीच. परत एक ह्याला आपण जरा ट्राय करूया. हा पहिला जो ब्लॉग आपण हगलो तसा आपण आता हे नाही करायचं आहे. आपण हा ब्लॉग आपण फुल ऑन ट्राय करूया विथ म्युझिक, सगळं टाकून. NCS वाले म्युझिक आपण ॲज अ बिगिनर ब्लॉगर सगळेच जण वापर करतात. NCS स्टुडिओ, NCSचा वापर करूया आणि NCSची गाणी टाकून आपण एडिट करूया हा ब्लॉग. आता ठेवतोय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत येत आहे भावांनो. असंच जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तरी मी तुम्हाला आवडलं तर करा. आणि जर तुम्हाला अजून अजून जर माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर माझ्या इंस्टावर मला फॉलो करू शकता. माझा इंस्टा हँडल आहे कृष्णा चव्हाण, म्हणजे कृष्णा आणि चव्हाण ह्या दोन्ही वर्ड्सच्यामध्ये 2 अंडरस्कोर्स आहेत. मी पाहिजे तर इथे खाली इथे मी मेन्शन करून देईन कुठेतरी, किंवा सर्च करा कृष्णा चव्हाण, कोण ना कोणतरी म्युच्युअल दिसेलच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये भावांनो. हा व्लॉग इथेच संपवतोय. जाऊ दे रे, जाऊ द्या मला, जाऊ द्या मला भावाच्या घरी जायचं. मला सो ब्लॉग इथेच संपलेला आहे भावांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत येत आहे भावांनो मी.